नागपुर के बाजारगांव क्षेत्र में बार बार हो रहे धमाकों ने मजदूरों की सुरक्षा पर एक बड़ा सवाल खड़ा कर दिया है। पिछले 2 सालों में अधिक हादसों में 23 से अधिक मजदूरों की जान जा चुकी है। अब पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को पत्र लिखकर सभी एक्सप्लोजिव कंपनियों को सेफ्टी ऑडिट करने की मांग उठाई है। आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूर पाशी बाजारगावच्या जवळ फार मोठ्या प्रमाणात स्फोटकाच्या कंपन्या आहेत, एक्सक्लुझिव्हच्या कंपन्या आहेत। जवळजवळ 9-10 कंपन्या या एक्सक्लुझिव्हच्या नागपूरच्या बाजारगावपाशी आहे आणि या ठिकाणी या कंपन्या आहेत। त्यामध्ये सोलर एक्सक्लुझिव्ह आहे, चामुंडी आहे, केलटेक आहे, ओरिएंटेड एक्सक्लुझिव्ह आहे, अशा 9-10 कंपन्या आहेत आणि या सर्व कंपन्यांमध्ये वारंवार स्फोट होत राहतात आणि जे बिचारे कामगार तिथे पोटा पाण्यासाठी नोकरी करतात, स्फोट झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात तिथे मृत्युमुखी पडतात। 2 वर्षात जवळजवळ या सर्व कंपन्यांमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 23 लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात हे वारंवार जे स्फोट होतात त्याच्यामुळे कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पावलं उचलणं त्या कंपनीनी अतिशय गरजेचं आहे आणि त्याचबरोबर राज्य शासन आणि केंद्र शासन मिळून आपले अनेक महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत की पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो, त्याचबरोबर सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह अँड एन्व्हायरमेंट सेफ्टी आणि राज्य शासनाचं डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ, अशा केंद्राच्या काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत, काही राज्याच्या संस्था आहेत आणि काही संस्था तर या नागपूरला आहेत, केंद्राच्या काही संस्था। पण असं असून सुद्धा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही पाऊल उचलल्या जात नाही, म्हणून अशा घटना घडत आहेत। त्याच्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासनाने याच्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आमची तर राज्य शासनाला मागणी आहे की या सर्व कंपन्यांचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे आणि सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे त्याच्यासाठी एक तज्ञ समितीचं राज्य शासनाने गठन केलं पाहिजे आणि या तज्ञ समितीने या सर्व कंपन्याला भेट देऊन कशा पद्धतीनं कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे याच्यासाठी या सर्व कंपन्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कंपन्या सेफ्टी ऑडिटच्या दृष्टीनं किंवा कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित त्यांनी यंत्रणा त्या ठिकाणी राबते, त्यांना व्यवस्थित ट्रेनिंग दिलं जातं का, कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी पावलं उचलायला पाहिजे ती पावलं उचलल्या जातात का, या सर्व गोष्टीकडे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या संस्थेनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे तशा पद्धतीचे पत्र मी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लिहिलं आहे की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा जेणेकरून अशा पद्धतीनं सेफ्टी ऑडिट झालं आणि व्यवस्थित सर्व ज्या कंपन्या आहेत, स्फोटक कंपन्या आहेत, त्यांना जर व्यवस्थित कामगाराच्या सुरक्षेसाठी जे पाऊल उचलायला पाहिजे उचलायला लावली तर पुढील काळामध्ये अशा घटना आपण टाळू शकतो। यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाने पावलं उचलायला पाहिजे।